मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे स्कूटर आणि बाईकवर टोल का आकारला जात नाही. काय ते बघूया. भारतात स्कूटर आणि बाईक सारख्या दुचाकी वाहनांना टोल करातून सूट देण्यात आलेली आहे. यामागील कारण जाणून घेऊया. देशात कार, बस आणि ट्रक वाहन सह वाहने टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी रांगेत उभी असतात. बाईक आणि स्कूटरचा टोल प्लाझावर टोल भरण्याची आवश्यकता का नाही? याचे कारण केवळ सोय नाही, तर यामध्ये कायदेशीर तरतूद आहे. भारतात दुचाकी वाहनांना टोल करातून पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 च्या नियम क्रमांक 4/4 अंतर्गत दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना टोल करातून पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे. रस्ता बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च भागविण्यासाठी टोल कर आकारला जातो. दुचाकी वाहने हलकी आणि कमी जागा व्यापतात. त्यामुळे ट्रक आणि बस सारख्या जड वाहनांच्या तुलनेत रस्त्याचे कमीत कमी नुकसान होते. त्यामुळे सरकार त्यांच्यावर टोल आकारणे व्यावहारिक किंवा आवश्यक मानत नाही. भारतातील बहुतेक मध्यम आणि निम्न उत्पादन गटासाठी दुचाकी वाहने ही सर्वात स्वस्त आणि सामान्य वाहतुकीचे साधन आहे. या वाहनावर टोल कर लादल्याने लाखो दैनंदिन प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल. कल्पना करा की जर प्रत्येक दुचाकी स्वाराला टोल बूथवर थांबून टोल भरावा लागला तर काय होईल? दररोज लाखो दुचाकी वाहनांकडून टोल आकारल्याने गंभीर वाहतूक कोंडी होईल आणि टोल प्लाझावरून जाणाऱ्या लोकांची संख्या देखील लक्षणीयरीत्या कमी होईल. दुचाकी किंवा स्कूटर खरेदी करताना मालक आधीच वाहन नोंदणीचा भाग म्हणून रोड टॅक्स घेतात. हा कर अप्रत्यक्षपणे सार्वजनिक रस्ते आणि महामार्ग वापरण्याच्या खर्चाचा समावेश करतो. त्यांना नंतर टोल भरण्याची आवश्यकता नसते. प्रशासकीय दृष्टिकोनातून दुचाकी वाहनाकडून टोल वसूल करणे फायदेशीर होण्यापेक्षा अधिक महाग असणार आहे. कसे ते बघूया. मोठ्या संख्येने दुचाकीकडून लहान टोल वसूल करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि वेळ या खर्चाचे समर्थन करत नाही. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.